मुंबईतल्या मराठा आंदोलनासाठी कोल्हापूरमधून सुद्धा आता रसद पुरवण्यात येत आहे। ही एक प्रकारची ताकद देण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूरवासियांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गावागावातून ट्रकद्वारे साहित्य आहे ते आता या ठिकाणी संकलित केले जाते। जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। मराठा सेवा संघ असू दे किंवा कोल्हापुरातले सगळे मराठा आंदोलक असू दे यांच्या वतीनं आहे ते मुंबईतल्या या आंदोलकांना रसद आहे ते पुरवली जाते। आपल्याला माहितच आहे की मुंबईमध्ये जे आंदोलक दाखल झालेले आहेत त्यांची आबाळ होताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे आता गावागावातल्या मराठा पेटून उठलेला आहे आणि त्यांनी या आंदोलकांना हे ते पाठबळ देण्याची सुरुवात या निमित्ताने केल्याचं म्हणता येईल। आणि हे साहित्य आता अनेक ट्रकभर आहे ते कोल्हापूरमध्ये जमा झाले। दुपारनंतर हे साहित्य आता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत त्यांच्याशी या संदर्भातले आहे ते संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, कारण मुंबईमध्ये आंदोलकांची आबाळ झाली आणि त्यानंतर गावागावातला मराठा आता पेटून उठल्याचं दिसतंय। जगाचा पोशिंदा ज्याला म्हटलं जाते तो शेतकरी आहे आणि शेतकरीच मराठा समाजातला या भूमीला तारतो। या शेतकऱ्यांना या मराठ्यांना मुंबईत आल्यानंतर सरकारनं मात्र त्यांची गैरसोय करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले। फडणवीस म्हणाले की मी अभिमन्यू जुन्या काळातला आणि नव्या काळातला आहे आणि मी त्या चक्रामध्ये व्यूह चक्रामध्ये अडकणार नाही, तर मी ते चक्र फोडून बाहेर येऊ। पण खरं तर तुम्ही अभिमन्यू नाही, अभिमन्यू मराठा झालेला आहे। ह्यात तुम्ही जे रचलेलं थोतांड आहे ह्या थोतांडामध्ये मराठ्यांचा अभिमन्यू व्हायला लागला आहे, दरवेळेला अडकायला लागलेला। पण ह्या वेळेला मराठा तुमच्या चक्रामध्ये अडकणार नाही। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतनं मराठी परत येणार नाहीत। तिथं जी मराठ्यांची गैरसोय व्हायला लागल्या कोल्हापुरासह सर्व महाराष्ट्रातनं त्यांच्यासाठी मदतीला आम्ही तयार झालेलो आहे। त्यांच्यासाठी अगदी आता सगळ्यात मोठं खाण्याची रसद जशी आहे त्याच पद्धतीनं पावसात मराठी तिथं भिजायला लागलेले आहेत। तर आम्ही 5000 रेनकोट कोल्हापुरातनं पाठवायला लागलो आहे। मैदानावर जेवढी लोक बसलेली असतील त्या प्रत्येकाला रेनकोट आमच्या प्रत्येक मावळ्याच्या अंगावर रेनकोट दिसावा, कुणालाही पावसाचा त्रास होऊ नये अशा पद्धतीनं आम्ही कोल्हापुरातनं हे नियोजन करायला लागलो आहे। त्याचबरोबर खाण्यापिण्यासाठीच्या पण भरपूर वस्तू इथनं कोल्हापुरातनं द्यायला लागलेलो आहे। त्याचसोबत अजून एक मला सांगायचं आहे, काल त्या हाकेंची पत्रकार परिषद झाली आणि हाके म्हणायला लागले की 130 कोटी रुपये सारथी संस्थेला दिले आणि मराठ्यांनी ते खिरापत वाटायला लागलेले आहेत। खरं तर हे हाके खोटं बोलत आहेत। माझ्याकडे एक कागद आहे जी परदेश शिष्यवृत्तीसाठी आहे, सारथीच्या वतीनं जी दिली जाते, तर त्याला मर्यादा ठेवलेली आहे फक्त 30 लाख रुपयाची। आणि जी महाज्योती आहे आम्ही त्याच्यात तुलनात्मक म्हणत नाही, पण एकदा सत्य लोकांना समजू देत, वर्षाला फक्त 30 लाख रुपये दिले जातात मराठ्यांसाठी जे परदेशामध्ये जाणार आहेत। आणि ते पैसे कसे अगोदर पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यांनी घालायचे आणि ते रिएम्बर्स होणार। पहिल्यांदा घालायला 30 लाख रुपये आहेत कुणाकडे, 50 लाख रुपये खर्च असेल तर शासन म्हणते आम्ही त्याच्यावर 30 लाखापेक्षा जास्त देणार नाही। तर तुम्हाला एकदा कळावं की ओबीसीना काय काय लाभ होतो, ह्यावर आमचा आक्षेप नाही, पण मराठ्यांच्या बाबतीत कसं हे शासन दुटप्पी वागते ते तुम्हाला समजावं म्हणूनसाठी हा एक कागद आणलेला आहे मी। हे 15 मेला एक शासनानं परिपत्रक काढून एक फी मंजूर केलेली आहे। ह्या फीमध्ये साधारण 90 लाख रुपये 9 महिन्याच्या कोर्ससाठी मंजूर केलेले आहेत, म्हणजे महिन्याला 10 लाख रुपये झाले ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना काय देताय तुम्ही, 10-20 लाख रुपये देताना सुद्धा वर्षभर 2-2 वर्ष त्याचं पैसे मंजूर करत नाही। वरच्या पैशासाठी काय करायचं, भिकाऱ्यासारखी अवस्था लोकांची व्हायला लागली, आमची लोक जायला तयार नाहीत। त्यामुळे हाके असेल किंवा ही सगळी बदनामी करण्यासाठी सरकारचं षडयंत्र आहे। आरक्षण घेतल्याशिवाय इथं कुणीही मागं सरकणार नाही। मुंबईमध्ये जे गेलेले बांधव आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्रातनं लागेल ती रसद पोहोचवली जाईल। नक्कीच लागल ती रसद पोहोचवली जाते म्हणतात। काय भावना आहे, कारण तिथं आंदोलक आहे तो सगळ्या परिस्थितीशी तोंड देताना पाहायला मिळतो। बरोबर, हा लढा सर्वसामान्य मराठ्यांचा सुरू आहे। मनोज रंगे दादांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज पाठीशी आहे। आणि जे आता वारंवार बोललं जाते की मराठ्यांना रसद कोण पुरवली जाते, तर मराठ्यांना रसद संपूर्ण राज्यातील सकल मराठा समाजच पुरवत आहे। त्यामुळे वेगळं बोलण्याची काही गरज नाही आणि आपण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही पाठीमागं हटणार नाही। ही मराठा समाजाची संपूर्ण ताकद जी काय लागेल ती मराठ्यांच्यासाठी आम्ही पाठीमागं उभे करणार आहे, त्यासाठी मागं हटणार अजिबात नाही। हा खरं तर सरकारला इशारा म्हणावा लागेल, कारण गावागावातनं आता साहित्य जर तिथं पोहोचलं तर मुंबईमध्ये आणखी कितीतरी दिवस मराठी आहे ते ही लढाई लढू शकतात। आरक्षण मिळाल्याशिवाय तरी परत येणार नाही आहेत आणि सर्व आमचे बांधव तिथं आंदोलनासाठी आहेत। त्यांच्यासाठी आमची मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सर्वच आमचा पाठिंबा राहील। आणि ओबीसीमधून 50%च्या आत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। सरकारनं चालढकल नाही केली पाहिजे आणि केंद्र सरकारनं घटनेत बदल केला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। नक्कीच मराठा बांधव उपाशी राहू शकणार नाही अशा पद्धतीची तुम्ही व्यवस्था करताय। आता सरकारला काय सांगणं असणार आहे? सरकारला एवढंच सांगणं आहे की त्यांनी काही जरी आमच्या भावांची तिथं व्यवस्था नाही केलेली असली तर त्यांचं भाऊ इथं पाठीमागे आपले खंबीर आहेत, ते त्यांना काय लागतील ते सगळं साहित्य आम्ही द्यायला इथून तयार आहे आणि हा लढा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही। नक्कीच या होत्या कोल्हापूरकरांच्या मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रिया। या आंदोलनाच्या माध्यमातून
जे तिथं मराठे एकत्र झालेले आहेत मुंबईमध्ये त्यांना ही साहित्याची रसद पुरवण्याचा प्रयत्न हेतू त्यांचा आहे आणि आंदोलन आणखी कितीही दिवस लांबलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी भावाप्रमाणे उभा आहोत आणि लढण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत अशा पद्धतीचा इशारा हे सगळे देताना पाहायला मिळतात। आता सरकारला यावरती निर्णय घ्यायचा आहे, कारण सरकार ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या बाबी आहेत ते घेते त्या बाबीनुसार आहे ते सरकारच अभिमन्यूसारखा चक्रव्यूहात अडकल्याचा आरोप आहे तो मराठा आंदोलक करताना पाहायला मिळतात। त्यामुळे हे चक्रव्यूह आता सरकार कसं सोडवते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।